सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री झोपताना आपल्याला 50 वेळेला एकच असं वाक्य बोलायचं आहे ज्याने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. असं वाक्य कुठलं आहे सांगताय का? आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्यावेळेला आपण काही रेमेडीज करत असतो त्यावेळेला आपण आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं त्याच्यात आपण आपले प्रोग्राम फिक्स करत असतो. म्हणजे काय बघा, आपण ज्यावेळेला रात्री स्वप्न पाहतो त्यावेळेला शक्यतो 99% स्वप्न हे आपण दिवसभर जे काही विचार करत असतो ते आपल्याला स्वप्नात दिसत असतं. हे मात्र तुम्हाला पटलं असेल. परंतु काही स्वप्न असे असतात जे स्वप्न आपण पाहतो पण ते आपण स्वप्न कधीतरीच पाहतो आणि आपल्याला ते आपण कधीही न आठवलेले असतात. म्हणजे कधीच आपल्याला आठवत नसतात की हे आपण स्वप्न कधीतरी रंगवलेलं असतं, परंतु हे सुद्धा स्वप्न आपण रंगवलेलंच असतं. आता आपले स्वप्न कसे पूर्ण होतील किंवा आपल्या काही इच्छा आहेत ह्या कशा पूर्ण होतील त्याही सांगते. परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. आता काय करायचंय बघा, आपण ज्या वेळेला रात्री झोपतो त्यावेळेला एखादी गोष्ट जी आपल्याला गोष्ट हवी आहे, म्हणा समजा तुमचं लग्न होत नाही किंवा तुमचं एखादं खूप आवडीचं असं तुम्ही घर पाहिलं आणि त्या पद्धतीचं तुम्हाला घर बनवायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा जो बिझनेस आहे हा बिझनेस खूप पुढे न्यायचा आहे. कुठलीही इच्छा असो, तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा तुम्ही छानपैकी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स करायची, प्रोग्राम फिक्स करायचा आणि त्यानंतर काय करायचं, तो जो तुम्ही ती जी तुमची इच्छा आहे ही इच्छा अगदी काही वेळ म्हणत राहायचं. म्हणजे काय, धन्यवाद 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 युनिवर्स, माझं लग्न जमलेलं आहे किंवा माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे एकच वाक्याने तुमची इच्छा बोलायची आणि ही इच्छा जवळजवळ 50 वेळेला बोलायची. शक्यतो 50 वेळेला बोला आणि तुम्हाला जास्त वेळेला म्हणायचं असेल तरीही चालेल, परंतु 50 वेळेला नक्कीच म्हणा. ज्या वेळेला तुम्ही 50 वेळेला तुमची एखादी इच्छा तुम्ही बोलता त्यावेळेला तो जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होतो आणि आपण तेच ब्रह्मांडाकडे मागतो. आणि बघा, आता आरशात आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेला सेम दिसते की नाही. आपण स्वतःला पाहिलं तर अगदी पारदर्शक आपला जो चेहरा आहे आपल्याला दिसत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेला ब्रह्मांडात एखादी इच्छा सोडतो त्यावेळेला ब्रह्मांड आपली तीच इच्छा पूर्ण करत असतो. परंतु त्यासाठी थोडेसे कर्म आणि कष्ट सुद्धा करावे लागतात. परंतु हे सर्व करत असताना कधीही निगेटिव्ह बोलू नका. म्हणजे आपण जर का असं बोललो की माझं लग्न तर होतच नाही, माझं लग्न तर होतच नाही, ब्रह्मांड तेच करतो, तुमचं लग्न जुळूनच देत नाही. त्यामुळे तुम्ही असं म्हणा की तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुमचं लग्न जमलेलं आहे. तुमची जी पण कुठली इच्छा आहे ही पूर्ण झालेली आहे हेच तुम्हाला म्हणायचं आहे. होत नाही किंवा माझ्याबरोबर नेहमी असंच का होतं, तर तसंच होतं जे तुम्ही म्हणता. तुम्हाला आजचा विषय व्यवस्थितपणे कळला असेल, त्यामुळे तुम्हाला काय बोलायचं आहे, पूर्ण दिवस तुम्ही कुठलंही काम करा परंतु रात्री झोपताना एक 5-10 मिनिटाचा वेळ असा द्या की त्यावेळेत फक्त तुम्ही तुमची इच्छा होकारार्थी बोलणार आहात. सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादी होकारार्थी इच्छा बोलता त्यावेळेला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होत असते. आज तुम्हाला जी पण काही इच्छा आहे ती रात्रीच म्हणायची आहे आणि खरंच नक्कीच तुम्हाला सकाळपर्यंत काही असे क्लू मिळतील की ज्याने तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या क्लूचा नक्कीच वापर कराल आणि नक्कीच तुमची इच्छा ती पूर्ण होईल. आजचा छोटासा विषय तुम्हाला कसा वाटला, छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.